तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर थर्स्टपर्यंत. तर आज ह्याचा दुसरा व्हिडिओ आहे ड्रीम्स. तर ड्रीम्स म्हणजे काय की तुम्हाला काय स्वप्न पडतात. तर खरं तर आता बघायला गेले की बऱ्याचशा लोकांना स्वप्नच पडत नाही किंवा स्वप्न पडली तरी ती लक्षात राहत नाही. तर असं देखील होमिओपॅथीमध्ये रुब्रिक आहे की ड्रीम्स नॉट रिमेंबर किंवा अनरिमेंबर असं जर रुब्रिक घेतलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी मेडिसिन्स भेटू शकतात. नेक्स्ट आहे ॲग्रिवेशन. ॲग्रिवेशन म्हणजे पेशंटच्या त्या टायमाला सिम्पटम्स खूप वाढतात, तर त्याला आपण ॲग्रिवेशन म्हणतो. तर ॲग्रिवेशनसाठी हे असं साईन आहे, मी इथे दाखवले बघा. तर असं ॲग्रिवेशन म्हणून लक्षात ठेवायचं. असं म्हणजे ते पेशंटला सिम्पटम्स खातात किंवा तो त्रास होतो. तर असं हे आम्हाला आमच्या एक मॅम आहेत कॉलेजचे डॉक्टर सोळस्कर मॅम, तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की असं लक्षात ठेवायचं ॲग्रिवेशन हे साईन. ॲग्रिवेशन म्हणजे पेशंटला सिम्पटम खातात किंवा ते खूप वाढतात, त्यासाठी हे ॲग्रिवेशन. तर ह्या टाईमला पेशंटच्या कोणत्या टाईमला सिम्पटम्स जास्त होतात, सकाळी दुपारी रात्री किंवा काय केल्यावरती ॲग्रिवेशन होतात. तर हे सगळ्या हे आपण यामध्ये मेन्शन करतो. सेकंड आहे ॲमल्ट्रेशन, म्हणजे पेशंटला हे केले की बरं वाटतं. मग आता आपण समजा इथं एक सिम्पटम घेतली की डोकं बांधल्यानंतर बरं वाटतं, तर हे देखील एक सायन्स आहे. की अजून आपण असं सिम्पटम घेतले की मोकळ्या हवेत फिरलं तर बरं वाटतं, तर आपण काय घेणार, ओपन एअर. किंवा आपण असं जर घेतलं की थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर बरं वाटतं, तर कोल्ड बाथिंग असं आपण घेऊ शकतो. पर्स्पिरेशन म्हणजे पेशंटला घाम येतो का, तर बऱ्याच पेशंटला घाम येत नाही. किंवा काही असे पेशंट आहेत ज्यांच्या फक्त हाताला पायाला घाम येतो. किंवा काही असे पेशंट आहे की त्यांना इतकं घाम येतो की त्याचा ओडर पण येतो. तर असे देखील मेडिसिन होमिओपॅथीमध्ये आहेत. स्टूल म्हणजे पेशंटला रोज रेग्युलर स्टूल पास होतं का, किंवा काय पेशंटला 1 दिवसाआड 2 दिवसाआड असं स्टूल पास होतं. किंवा कोणाकोणाला स्टूल पास होताना खूप पेन होतं. तर असे जे इम्पॉर्टंट रुब्रिक आहे ते आपण घेऊ शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला खूप बरं वाटतं आणि मी अजून जरा मोटिवेट होते असे छान छान व्हिडिओ करण्यासाठी. आणि जर तुम्हाला समजलं असेल तर प्लीज रेड किंवा ब्ल्यू हॉट नक्की कमेंट करा. थँक्यू.